जोडी मैदानावरती हृदयनाथ आणि मनोज गेम ऑन. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय सचिन केवण्याचा खोलवर टप्पाचा होता आणि अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, तोपर्यंत मिळाली एक सिंगल धाव हृदयनाथ या खेळाडूला. अर्थातच दोन नामवंत खेळाडू सलामीला ओपनिंग पेअर मध्ये. दोन्ही संघांना विनंती राहील 3 षटकांची मॅच असणार आहे, कारण या अगोदर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सेकंड राऊंड मधून पहिला सामना जो मात्र 3 षटकांचा खेळवला गेला आणि आयोजकांच्या माहितीनुसार हा सुद्धा सामना 3 षटकांचा खेळवला जाणार आहे, याची नोंद या दोन्ही संघांनी घ्यायची आहे. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतोय कासगाव क्रीडा नगरी, अर्थातच धर्मवीर क्रीडा नगरी आपण पाहतो कासगावची, आणि या क्रीडा नगरीमध्ये चालू असलेली 4 दिवसाची शृंखला आहे आणि 4 दिवसाच्या शृंखलेमध्ये या दरम्यान दिवस क्रमांक 3 आहे. फलंदाज झाला बाद आणि आता मात्र धावत संख्या धावफलकामध्ये 1 असताना फलंदाज बाद. केवणीचा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिले षटक या दरम्यान जोमेलीचे रील स्टार निंजा अर्थातच युवराज धुळे यांच्या ठिकाणी आगमन झाले. स्वागत आहे आपलं युवी. पहिल्या बॉलमध्ये सिंगल आली, त्यानंतर विकेट आली. सचिन केवणे अप्रतिम षटक हाताळत असताना आपण पाहतो बॅटेटरी पाबपली नेहमी त्याच्या खांद्यावरती जबाबदारी असते. स्वर्गीय बंटी 11 जर्मन ढोळेपाडा संघाची. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट, कबरच्या दिशेने चेंडूला उडवला. बॉल चाललाय अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबळे यांच्या कटआउट जवळ. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट चालू झालेली आहे. द्वारली संघ आपण पाहतो जो मलंगड बेल्ट मधील हा संघ, तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचा स्थानिक संघ जय हनुमान स्वर्गीय बंटी 11 ढोबळेपाडा संघ. वांगणी शहरात सुंदर ढोबळेपाडा नावाचं गाव आणि त्याच गावाला प्रेझेंट करणारा हा संघ आपण पाहतोय. चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये. या दरम्यान खोलबा टप्पाचा बॉल टाकण्यात आला आणि आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतात वेगाचा बादशाह. अर्थातच आपण जर पाहिलं तर जसं म्हटलं जातं वांगणी एक्सप्रेस म्हणून सचिन केवणेची ओळख सुद्धा आहे. या दरम्यान उडवला बॉल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट टॉप द पार्क. आणखीन एक धमाकेदार षटक. बरोबर एक बॉल चौकाराच्या निशी अगदी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं होतं आणि आता आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर होतो, मात्र षटकार आहे. संघाची धावा संख्या धावफलकावरती 11 धावा आहेत. 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात दुहेरी अंकामधून करण्यात आली. द्वारली संघ आपण पाहतोय शेवट गोड केलाय, जो मात्र राहिला फलंदाजाच्या नावावरती, अर्थातच विनायक. चांगली बॅटिंग विनायकच्या माध्यमातून होते. 3 नंबरच्या पोझिशनला हा खेळाडू आलेला. अर्थातच 1 डाऊनसाठी 2 चेंडूने डॉट जरूर खेळले. लाईन ओळखली मी तर म्हणेन सचिन केवणेची आणि त्यानंतर मात्र खेचलेला फटका होता. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतो 2 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रथमेश आलेले आहेत. स्वतः संघनायक बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर द विकेट. पहिला बॉल अत्यंत सुंदर टाकण्यात आलाय. अगदी आपण पाहतो समोर चेंडू होता
थोडासा टेक ऑफ झाला, संपर्क होऊ शकला नाही बॅटम बॉलचा, कारण जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. सध्याच्या घडीला अगदी आपण पाहतोय शॉर्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला काय हवं असं, पायामध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क, या दोन गोष्टींची गरज आहे. ऑन साईडला जबरदस्त फटका मारा मिळाला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऑन साईडला आणखीन एक धमाका टीम द्वारली संघासाठी, मिळतील धावा 6. मैदानामध्ये आपण पाहतोय खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आता बॅटिंग करतोय प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो, ज्याने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथमेश केवणे यांच्या वतीनं की आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू, हा निर्णय चेअरमन ढोळेपाडा संघाचा होता. आणि जी मात्र द्वारली संघाच्या वाट्याला फलंदाजी आले, आता ती मात्र बॅटिंग करते. हो, आणखीन एक चेंडूला फेकून दिले लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु इथे झाली मिस्टेक. झेल ड्रॉप आणि बॉल सुद्धा चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार दैव बलवंतर म्हणावं लागेल. बॅट्समन वीणा हृदयनाथ तो किरण त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षण करत असताना. जजमेंट त्याची फार चांगली पाहायला मिळाली, जणू काय हातातून चेंडू निसटला आणि या फटक्याचा चटका आता लागला असेल. आणखीन एक ऑन साइडला उडवला बॉल, क्षेत्ररक्षक जज करतात. स्वतः फॉलोअर थ्रू मध्ये प्रथमेश केवणे लीडिंग फ्रॉम द फ्रंट, स्वतः संघनायक यावेळेस झेल खाली येत असताना कॉट हँड बॉल, फलंदाज बाद. आणि आता 23 वरती लागणारा दुसरा धक्का आहे द्वारली टीमला. सेकंड राऊंड ची सेकंड मॅच तुम्ही पाहताय. थर्ड राऊंड मध्ये जो संघ विजेता होईल तो जन्मा जुबिली या संघासोबत 2 हात करेल. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. स्टील 2 to go. गोलंदाज प्रथमेश, स्ट्राईकिंगला करण. ओ, या दरम्यान संपर्क नाही. भन्नाट वेगावरती स्वार असेल हा सुद्धा गोलंदाज आपण पाहतो. वेग त्याची ओळख आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी करण्यात आली. सुंदर षटक हाताळलं जातं, अत्यंत सुरेख पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी षटक क्रमांक 2 मध्ये प्रथमेशने सुद्धा आता वापसी मिळवली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक जज करतात. सचिन आले आणि हा सुद्धा सेल ड्रॉप करण्यात आलाय. कदाचित सचिन केवण्याचा थोडासा अवघडच झेल होता असं म्हणावं लागेल, परंतु जजमेंट त्यांनी सुद्धा भरपूर चांगलं घेतलं आणि शेवटच्या क्षणाला थोडंसं खाली असताना या ठिकाणी हा चेंडू या ठिकाणी जमिनीवरती दान होतोय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे चालली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांमध्ये टीम द्वारली संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 25 वरती. एकूण 25 धाबा या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. जुबिली गावचे माजी पोलीस पाटील शंकर पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आपण जाणार आहोत. गोलंदाज जयमान ढोळेपाडा संघाचा आणखीन एक वेगवान गोलंदाज गणेश जाधव. शेवटचा अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. 5 षटकांची मॅच असू दे, 4 असू द्या किंवा 3 षटकांची, गणेश जाधव हा मात्र तुम्हाला अंतिम षटकामध्ये पाहायला मिळेल. हो, धाबा रोखण्याचा अगदी आपण पाहतो यंत्र
मी तर म्हणेन. आणि आता पहिला बॉल भन्नाट वेगाने बीट करत असताना फलंदाजाला इथे ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू डॉट टाकण्यात आलाय तो गणेश जाधवच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर 25 25 धावा. 3 षटकांची माच तुम्हाला पाहायला मिळते. बॅटची लिडिंग एज मागे टॉप एज झेल घेण्याचा प्रयत्न आणखीन एक झेल ड्रॉप. ढवळेपाडा संघ करतोय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. एक झेल किरणने ड्रॉप केला, एक झेल सचिनने ड्रॉप केला आणि एक झेल आता मागे अनिकेतने शॉर्ट थर्डमॅनला ड्रॉप केलेला आहे. धावा जरी कमी असल्या तरी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो झेल मात्र ड्रॉप केल्या जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाला मात्र धावांचा बेनिफिट जरूर मिळेल एक या धावसंख्येचा. हो या दरम्यान भन्नाट वेग का प्रतिम गोलंदाजी करतात. गणेश जाधवचं कौतुक व्हायला हरकत नाही. या अंतिम षटकामध्ये जेव्हा स्लॉगरचं षटक त्याने हाताळले ना, इम्प्रेसिव्ह कामगिरी, अत्यंत प्रभावशाली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. सन्मान आपण पाहतोय. हो यावेळेस ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळेल. बॉल चालला डीप मध्ये. कदाचित आपण पाहतोय सावळे गावचे जाबाई सुनील केवणे सुद्धा आहेत आणि प्रतिस्पर्धी संघामध्ये विनायक काटे. अर्थातच आपण पाहतोय 2 जबरचे नातलक मैदानामध्ये खेळतात असंच म्हणावं लागेल. शेवटचा 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता इथे आपण पाहतो गणेश अप्रतिम गोलंदाजी करतात. आणखीन एक दर्जेदार चेंडू टाकण्यात आलेला आहे. वेग किती प्रचंड आहे. वेगाबरोबर टप्पा सुद्धा अचूक पाहायला मिळतोय. तरुण सर काय अप्रतिम गोलंदाजी केली जाते. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकातील शेवटचा बॉल स्टील बन टू गो. गणेश जाधवचं कौतुक व्हायला हरकत नाही. 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा ज्याने खर्च केलेत. बॉल चालला यावेळेस आपण पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध तोपर्यंत दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज या ठिकाणी 5 झाला. अंपायर्स रन्स किती असतील? 1च रन. ओके. आणि तो फलंदाज झाला बाद. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय अविराजी विषय यांच्या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करून नितीन दादा भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अविराज विषय यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये आणि आता अगदी आपण पाहतोय द्वारली संघ मैदानाच्या मध्ये एंटर करत असताना चला ढवळेपाडा संघाला सुद्धा विनंती राहील की आपली सलामीची जोडी आपण या ठिकाणी लगेच मैदानावरती पाठवायची. अविराज दादा विषय एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व देवळोली गावातील त्यांचा विशेष सन्मान होतोय. कारण जेव्हा देवळोली गाव म्हटलं तर एक चांगली भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा सुद्धा होत असते. श्री गणेश देवळोली संघाच्या वतीनं हा सन्मान होतोय. यानंतर अविराज दादा विषय यांचा सन्मान होतोय. तसेच देवळोली गावचे पोलीस पाटील विषय दादा यांना विनंती राहील आपण सुद्धा या. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची. या सन्मान ज्येष्ठ नागरिक विठ्ठल बंधू विषय यांचे या ठिकाणी आगमन झालं. त्यांचा आपण सन्मान करू. अतिथी देव अभव भारतीय संस्कृती आणि या संस्कृतीप्रमाणे आपण तिचं जतन करत असताना तसेच किशोर ठाणगे
या किशोर दादा ठाणगे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तसेच सन्माननीय बालकृष्ण भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. तसेच या ठिकाणी बदलापूर रिक्षा चालक मालक संघटनेचे उप लीडर अर्थात संजय पेळके यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक स्वागत. सलामीची जोडी सचिन आणि सुनील माच्या दिशेने आपण जाणार आहोत. 29 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आणि आता चला या दरम्यान सेकंड राऊंड मधून सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता मॅचला सुरुवात होणार आहे. 29 धावांची गरज. कदाचित आपण पाहतो या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न. आणि या स्पर्धेतून मी आता थोडाच वेळात रजा सुद्धा घेणार आहोत. आजचा शेवटचा दिवस होता. आयोजकांवरती अगदी आपण पाहतोय आयोजकांनी आमच्यावरती जो विश्वास दाखवला 3 दिवस, त्याच्यासाठी आयोजकांचं जय भवानी मित्रमंडळ सावरे संघाचा मनपूर्वक आणि विशेष आभार. या सन्मान सन्माननीय नामदेवजी मुसळे यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. ऑफिशियल पंच योगीराज बुटेरे सर, कुणाल पिनकर सर, तरुण डे सर, दत्ता कडव सर आणि आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सर, या सर्वांचा विशेष आभार आम्ही व्यक्त करू. आमचे ऑफिशियल स्कोरर राजेश भगत आणि रोशन मुसळे यांचा मनपूर्वक आभार. टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट, ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी आहे वापकर आणि तिचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. यावेळेस साईडला फटका चांगला आहे. सचिन केवणेच्या बॅट मधून निघतायत आगणीच्या ज्वाला आणि बाहेर पडायला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा तोपेचा गोळा षटकार. सन्मान आपण पाहतो आमचे गिरीश बुवा केवणे हे सुद्धा मॅच आनंद घेतात. स्वागत आहे आपलं. महेश केवणे असतील, जयमान डवळेपाडा संघाचे भरपूर सारे पाठीरागे आमच्या उजव्या बाजूला, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या बॉलवरती आक्रमक पवित्र धारण केला आहे सचिन केवणेने. या 2 खेळाडूंचं आपण विश्लेषण केलं ना तर दोन्ही खेळाडू मात्र ढवळेपाडा संघाच्या रन मशीन आहेत. हो, या दरम्यान चेंडू शरीरावरती आदळतोय. लगेचच कमबॅक केलं गोलंदाज आपण पाहतोय मनीषने. ज्या मनीषने मागच्या मॅच मध्ये 2 षटकं हाताळली होती. चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. वाखाणण्याजोगी स्पेल मनीषचा पाहायला मिळाला आणि तोच मनीष आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना त्याचं पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलं आणि लगेचच त्यांनी कमबॅक सुद्धा केलेला आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय बॉलर्स बॅक डाऊन करण्याचा प्रयत्न. यॉर्क लाईनचा चेंडू टाकण्यात आलाय. खोलवर टप्पाचा होता क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि त्याचा वापर करण्यात आलाय. इथे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं सचिन केवणेकडे आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःच्या फॉलोअर थ्रूमध्ये चेंडूला त्यांनी गॅदर केलाय आणि ते धावत संख्या ही धावफलकावरती स्थिर आपण पाहतोय 6 धावा. 29 धावांची गरज आहे. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग फटका पोचला मिड ऑफला आपण पाहतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतात रुपेश. त्यांनी टिपली एक सुंदर सेल. फलंदाज फेल. धक्का पहिला लागलाय. टीम बंटी 11 संघाला फलंदाज बाद. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट टाकण्यात आले आणि एक चांगलं कमबॅक आहे. मगाशीच विश्लेषण केलं की अगोदरच्या 2
या अगोदरच्या मॅच मध्ये 2 षटकांचा स्पेल ज्या गोलंदाजांनी रोशन हाताळलाय ना तोच मनीष चांगली गोलंदाजी करतोय. संख्या फलकापती 6 धावा आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर स्वतः लिडिंग फ्रॉम द फ्रंट कॅप्टन कूल प्रथमेश केवणे. ओ कोलबटापाचा बॉल आणखीन एक प्रश्न विचारला गेला प्रथमेश केवणेला. जसा प्रश्न सचिन केवणेला विचारला होता ब्लॉकॉलचा तसाच प्रश्न आता प्रथमेशला सुद्धा गोलंदाज मनीष विचारतात. त्याचं उत्तर नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव केवळ एकवटली जाते आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अद्यापर्यंत 5 बॉलमध्ये 7 धावा फलकावरती आहेत. एक गडी गमावलाय स्वर्गीय बंटी 11 जर्मन ठोळेपाडा संघाने. हो यावेळेस आपण पाहतो कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट लाजबाब देखना स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले परंतु अगदी आपण पाहतोय भरपूर मोठी चेस होती. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॅकंट एरिया आपण पाहतो क्षेत्र मोकळं होतं. सुनीलला माहिती आहे आणि त्याच ठिकाणी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा ढवळेपाडा संघाला 4. डीजे मास्टरच्या माध्यमातून वाजवण्यात आलेलं आहे. स्वागत आहे त्यांचं सुद्धा कौतुक आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावरती आहेत 11 धावा. येणारे 12 बॉल आता 18 धावांची गरज आहे. 12 बॉल 18 धावांची गरज आहे मॅचमध्ये. कदाचित अगदी आपण पाहतोय द्वारली टीमचे 12th मॅन हेच सांगताय जर शेवटच्या बॉलवरती चौकार वाचवता आला असता ना तर ही मॅच सुद्धा बनवू शकली असती. 12 बॉल 18 धावांची गरज. परंतु अजूनही सामना इथे संपलेला नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. संधी दोन्ही संघांना आहे आणि इथे आपण पाहतो हा सामना बॅलन्स सुद्धा आहे. संधी प्रत्येकाला मिळते. योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागेल या मॅच मध्ये. हो ऑन साइडला फटका उचललाय. क्षेत्ररक्षक जज करतात टायमिंग प्रॉपर नाहीये असंच म्हणावं लागेल. फटका फसलाय आणि आता फलंदाज ठिकाणी होईल बाद. धक्का दुसरा लागलाय. टीम स्वर्गीय बंटी 11 जर्मन ढवळेपाडा संघाला फलंदाज बाद. संधी प्रत्येकाला मिळते. योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागेल कारण जेव्हा पाण्याने भरलेला तलाव असतो ना तेव्हा मासे किड्यांना खातात आणि तेव्हा तोच तलाव कोरडा पडतो ना तेव्हा किडे माशांना खातात. आता मैदानाच्या आतमध्ये कोण कोणावरती भारी पडेल हेच आपल्याला पाहायचे. टीम ढवळेपाडा की टीम द्वारली. 11 बॉल शिल्लक आहेत आणि आता 18 धावांची गरज. चांगली माश मैदानावरती रंगेल यात मात्र शंका नाही आहे कारण 2 मोठ्या विकेट सुद्धा गमावले टीम ढवळेपाडा संघाने. परंतु मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत सुनील केवणे नावाची रन मशीन मैदानावरती आहे तोपर्यंत ढवळेपाडा संघ सुद्धा एक मजबूत स्थितीमध्ये असणार आहे या मॅच मध्ये. हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. 11 बॉल 18 धावांची गरज. स्ट्राईक एंडला भूषण बायकार मिस्टर K7. गोलंदाज सज्जन रुपेश. हो या दरम्यान पहिलाच बॉल आले मात्र भव्य स्वागत केले. जणू काय भूषण बैकर डगआउट मध्ये सेट होत होता आणि त्याने मात्र ठोकलाय पहिल्याच बॉलवरती. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
हेच सांगत असताना भूषण भाईकर पहिल्याच बॉलवरती त्याने आक्रमण केलाय. अंपायर सिग्नल वाईड बॉल. समीकरण सोपं तुम्हाला पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर सामन्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न भूषण भाईकरने केलाय. 12 बॉल अगदी आपण पाहतो 18 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर समीकरण उरलं. येणारे 11 बॉल 18 धावांची गरज. षटकार आल्यानंतर 10 बॉल 12 धावांची गरज होती आणि आता वाईड बॉल आलाय म्हणजे येणारे 10 बॉल शिल्लक आहेत. 11 धावांची गरज आहे. बॉलर रन इक्वेशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्जत रुपेश. स्ट्रायकिंगला भूषण भाईकर. हो आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चाललाय सीमा पार. अगदी एका टप्प्याकडे बॉल अडवण्याची संधी होती परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. 4 धाव्याने संघाची धावसंख्या फलकावरती 22-22. अवघ्या 7 धावांची गरज आहे. 29 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल्स हे इक्वेशन या मॅचचं होतं आणि आता आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ 7 धावांची गरज आहे. अफाट मेहनत सर्व आयोजकांची. अगदी आपण पाहतोय त्यांचा सर्वांचा विशेष आभार. ओ या दरम्यान हा सुद्धा बॉल चाललाय आकाशाला गवसणी घालत परंतु आपण पाहतोय उंची जास्त लांबी कमी. फलंदाज झाला बाद. आणखीन एक विकेटचं पतन. विशेष आणि मनपूर्वक आभार. गेली 3 दिवस या ठिकाणी तुम्ही सुद्धा आम्हाला ऐकलं त्याबद्दल पुरुष एकदा आमच्या वतीनं जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर पुरुष एकदा हृदयाच्या अंतकरणातून दिलगिरी आम्ही व्यक्त करतो कारण या मॅच नंतर आम्ही सुद्धा या स्पर्धेतून रजा घेणार आहोत. दीपक राऊत आपलं मनपूर्वक स्वागत. 8 बॉल 7 धावांची गरज. हो या दरम्यान दिशा दिली आहे. फक्त लेग ग्लान्स केलाय. बॉल चाललाय यावेळेस आपण पाहतो बॅटला स्पर्श करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 टीम ढवळेपाडा संघाला. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी येऊन थांबायचंय. ऑन साइडला फटका चांगला धमाकेदार. कदाचित या मॅच वरती विजय निश्चित होणार आहे तो जय हनुमान ढवळेपाडा संघाचा. एंड इज वेल देन ऑल इज वेल. MSD स्टाईलने सामना फिनिश केलाय. स्वर्गीय बंटी 11 जय हनुमान ढवळेपाडा संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम द्वारनी. आपण सुद्धा चांगले केलात. आपलं सुद्धा कौतुक.